नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 4 अशा चटपटीत रेसिपीज बनवणार आहोत ज्या तुमच्या जेवणाची लज्जत 10 पटीने वाढवतील. अगदी झटपट होणाऱ्या अशा चटपटीत या रेसिपीज बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी टोमॅटोची चटणी. तर इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेत. यासाठी असे लाल रंगाचे टोमॅटो घ्यायचे म्हणजे चटणीला रंग छान येतो. तर इथे मी थोडीशी जास्त चटणी बनवणार आहे. ही चटणी महिनाभर अगदी व्यवस्थित टिकते. यानंतर इथे मी 3 ते 4 बेडगी मिरच्या घेतल्या. त्यामुळे रेसिपीला रंगसुद्धा छान येईल, त्याचबरोबर तिखटपणासुद्धा येईल. आता इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे. साधारण 2 ते 3 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत. याबरोबरच मिरच्यासुद्धा यामध्येच घालायच्यात आणि आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं टोमॅटो आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे आता पहा साधारण 7 मिनटं झालेत आणि टोमॅटो पाहूया आपण. तर टोमॅटो अगदी छान असे शिजलेत. पाहू शकता याची सालसुद्धा अशी निघाले. तर इथे आता गॅस बंद केला आहे मी आणि टोमॅटो आता आपण काढून घेऊया. टोमॅटो काढून थंड करून घेते मी. टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत ही जी मिरची आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पहा याची मी अशी जाडसर पेस्ट तयार करून घेतली आहे. इथे आता टोमॅटोसुद्धा थंड झालेत. टोमॅटो आपण सोलून घेऊया. टोमॅटो शिजल्यानंतर अगदी सहज याची साल काढता येते. आता हे टोमॅटो एखाद्या मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये याची अगदी फाईन अशी पेस्ट होते. आपल्याला तशी नको आहे. अशी मॅशरने केल्यामुळे टोमॅटोचे थोडेसे तुकडे राहतात जे चटणीमध्ये खूप छान लागतात. तर इथे आता मी असे टोमॅटो मॅश करून घेतलेत. टोमॅटो व्यवस्थित शिजलेत त्यामुळे पटकन हे असे कुस्करतात. इथे आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे. आता ही चटणी मी थोडीशी जास्त प्रमाणात बनवते आहे. ही चटणी महिनाभर टिकावी यासाठी इथे मी थोडंसं जास्त तेल घेतलं आहे. तुम्ही जर कमी प्रमाणात बनवणार असाल तर तेल कमी घेतलं तरी चालेल. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मी मोहरी घालते आहे. मोहरी छान तडतडली की इथे लसूण घालायची आहे. इथे आता थोडीशी जास्त लसूण मी घेतले. 10 ते 12 पाकळ्या लसूण मी असं किसून घेतला आहे. आता लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान. तर इथे लसूण मी पहा 2 मिनटं छान परतून घेतला. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. यानंतर जी आपण टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालायची आहे. त्याबरोबरच मिरच्यांची पेस्ट ही इथे मी घालते. खूपच चटपटीत अशी ही चटणी बनते. आंबट, गोड, तिखट अशी चटणी लागते आणि त्यामुळे जेवणाबरोबर हिची चव खूपच छान लागते. इथे मी चवीला मीठ घातलं. आता हे मिक्स करून घेऊया एकदा. आणि आता ही चटणी आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत परतत राहायची आहे. तर इथे पहा तेल सुटलं चटणीला. याच्यातलं सगळं पाणी आटलं आहे. तर अशी 7 ते 8 मिनटं लागतात ही चटणी परतून घेण्यासाठी. याच्यातला सगळा पाण्याचा अंश आता निघून गेला आहे. त्याच्यामुळेच ही चटणी जास्त दिवस टिकेल. आता इथे मी यामध्ये अर्धा चमचा साखर घालते. साखरेमुळे थोडासा किंचित गोडपणा येईल. यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे तर टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स व्हायचं काम साखर करेल. तर ही अशी मस्त अशी आंबट, गोड, तिखट अशी ही चटणी तयार आहे. नक्की करून पहा. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर आता आपण खोबरं आणि लसणाची चटणी बनवतो आहे. तर यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं. हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. किंचित खोबऱ्याचा रंग बदलेल इतपतच आपल्याला हे भाजायचं आहे. हे सुकं खोबरं आहे.
तर इथे मी 2 मिनटं फक्त हे खोबरं भाजून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, 10 ते 12 पाकळ्या लसूण घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आणि ही चटणी अशी जाडसर वाटून घेतली। तर ही मस्त अशी आपली खोबरं आणि लसणाची चटणी तयार आहे, जी तुमच्या जेवणाची चव नक्कीच वाढवेल। आता बनवूया चटपटीत अशी मिरची। तर इथे पहा मी 10 ते 12 मिरच्या घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतल्या। आता या आपण चिरून घेऊया। तर याला असा एक कट मारून घ्यायचा आहे, पहा अशी चीर द्यायची आहे। यासाठी इथे अशा पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात त्या कमी तिखट असतात, या घ्यायच्या आहेत। तर इथे सगळ्या मिरच्या अशा मी चीर देऊन घेतल्यात। आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये या मिरच्या घालायच्या आहेत। आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता या मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। त्याआधी यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते। आता यावरती झाकण ठेवूया आणि मिरच्या शिजवून घेऊया। यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा 5 मिनटं झालेत, याच्यातलं सगळं पाणी आटलं आहे। आता यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, याच्यातलं उरलेलं पाणीसुद्धा मी आटवून घेतलं। इथे मी आता अर्धा चमचा तेल घातलं आणि या तेलावरती मिरच्या परतून घेतल्या। यानंतर इथे चिमूटभर हळद घालायची आहे आणि इथे आता 1 चमचा मी ओलं खोबरं किसलेलं यामध्ये घातलं आहे। सगळं मिक्स करून घेऊया। मिरची आपली तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती 2 ते 3 थेंब लिंबाचा रस घालायचा आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मिरची तयार आहे, काढून घेऊया। वरण भाताबरोबर सुद्धा तुम्ही ही मिरची सर्व करू शकता, खूपच छान लागते। आता बनवूया आपली पुढची रेसिपी। तर इथे आपण शेंगदाणा आणि लसणाची चटणी बनवतोय। तर यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मी गॅसवरती पॅन ठेवला, यामध्ये शेंगदाणे घातले आणि असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले। याबरोबरच इथे मी 3 बेडगी मिरच्या घेतल्यात। गॅस मी बंद केला आहे, पॅन गरम आहे, त्यामध्ये ह्या आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत, म्हणजे या पटकन बारीक होतील मिक्सरमध्ये। इथे आता पहा शेंगदाणे आपण भाजून घेतलेत, मिरच्यासुद्धा आपण अशा थोड्याशा गरम करून घेतल्यात। आता आपण चटणी तयार करूया। तर आता हे साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फक्त शेंगदाणे, मिरची आणि मीठ घालायचं आहे आणि लसूण आपण नंतर घालणार आहोत। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी, त्यामध्ये मिरच्या घालते, याबरोबर शेंगदाणे घातले, मीठ घातले आणि लाल तिखटसुद्धा घातलं मी। आता हे आपण बारीक करून घेऊया। जाडसरच चटणी ही वाटून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही आहे। हे वाटून घेतल्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे। सुरुवातीलाच जर लसूण घातला तर ते वाटलं जात नाही, म्हणून लसूण नंतर घालायचं आहे। तर ही खमंग अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आता या चटणीला आपण फोडणी देऊया। तर इथे पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे, साधारण 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण जी चटणी तयार केली आहे ती घालायची आहे आणि आता चटणी परतून घ्यायची तेलावरती। अशी परतल्यामुळे चटणीची चव खूपच छान येते, आणखी चव वाढते चटणीची। तर ही अशी खमंग आपली शेंगदाणा लसणाची चटणीसुद्धा तयार आहे। नुसत्या चपातीबरोबर सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता।
तर ही होती आपली शेंगदाणा लसूण चटणी. तर आजच्या चारही अगदी चटपटीत अशा रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन चटपटीत आणि मजेदार रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.